आपलं नाव काय? अटल श्रीराम गांजाळे, राहणार मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आपला मोबाईल नंबर? 9960383117. आपल्याकडे कुठले कुठले प्रकारची पिकं असतात शेतामध्ये? शेतामध्ये बीट, ऊस, सीताफळ, पेरू, डाळिंब. अच्छा, तुम्ही बीट किती वर्षापासून करताय हे पीक? 5 ते 6 वर्षापासून. हे तुमच्या हातात ही कुठली व्हरायटी आहे? अक्षय सीड. अक्षय सीडची बीटची प्लुटो नावाची व्हरायटी. हो. तुम्ही कोणाकडनं खरेदी केलेली ही? ओम ॲग्रो, मंचर. ओम ॲग्रो सर्व्हिसेस मंचर यांच्याकडनं केलेली. किती डबे टाकलेत ह्या क्षेत्रामध्ये? 4.5 डबे. किती क्षेत्र असेल हे? 30 गुंठे. पेरलेली का फोकलेली का लावलेली तुम्ही? हाताने फोकलेली. हाताने फोकलेली. आणि तुम्ही ही बीट टाकल्यापासून पावसाचं कसं काय? कंटिन्यू पाऊस आहे? कंटिन्यू चालू आहे. अच्छा, 8 ते 10 दिवस उघडल्यानंतर पण कंटिन्यू चालू आहे. म्हणजे फार पाऊस असला तरी ही व्हरायटी फार लाल पडत नाही नाही पडत. एकंदरीत काय प्रॉब्लेम असं दिसतंय, बरोबर आहे ना? हो. आणि ही व्हरायटी टाकल्यापासून आज साधारणतः 45 दिवस झाले, हो. बरोबर आहे ना? हो. 45 दिवसात ही व्हरायटी काढायला येते. काढायला 45 दिवसाच्या आतमध्येच येते. अच्छा, असं कुठलं बीट आहे का की जे ह्याच्या अगोदर तुम्ही टाकले होतं हे वेगळी व्हरायटी जी 45 दिवसात येते? नाही. म्हणजे ही व्हरायटी 45-50 दिवसात? दुसऱ्या व्हरायटीला 50, 55 ते 60 दिवस लागतात. अच्छा, म्हणजे ही अक्षय सीडची प्लुटो नावाची व्हरायटी 45-50 दिवसात काढली तर एकदम उत्पन्न चांगलं देते. हो. असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर आहे ना? बरोबर. हां, एक साधारणतः ह्या 4.5 डब्यामध्ये किती उत्पन्न होईल असं तुम्हाला वाटतं? 120 ते 130 बॅग. अच्छा, ह्या पावसामध्ये जे बीटचं लाल पडण्याचं प्रमाण असतं हे ह्या व्हरायटीला कसं जाणवलं तुम्हाला? कमी जाणवलं. अच्छा, दुसरा काही त्रास जाणवला का तुम्हाला ह्या व्हरायटी? तुम्ही ही व्हरायटी करून समाधानी आहात का? हो. अच्छा, तिथं जरा पाला वगैरे दाखवा ना जरा वरती करून, म्हणजे सर्व आपले शेतकरी बांधवांना कळेल की ही खरंच लाल नाही आहे. संपूर्ण प्लॉट दाखवा. काही 2च फवारणी झालेले आहेत. फवारण्या पण 2च झालेल्या आहेत. झालेले. साध्या साध्या बुरशीनाशक, कीटकनाशक, साप पावडर आणि अच्छा इम्युनिटी आणि कोराज. अच्छा, तर सरळ सरळ दिसतंय. हे जी ग्लेज फार सुंदर आहे, म्हणजे पिवळा पडलेलाच नाही आहे आणि काढायला आलेला आहे. फक्त तुमच्याकडे सध्या वेळ नाही त्यामुळे 1-2 दिवस लेट झाला तो प्लॉट. धन्यवाद, नमस्कार.